न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने नाशिक जिल्हा व तालुका नवीन कार्यकारिणी नियुक्ती सभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी व्यासपीठावर अरुणाताई इंगळे, शुभांगीताई डोंगरे, आयु हेमंतजी जाधव साहेब, आयु बुधाजी वाडविंदे उपस्थित होते। प्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर सामूहिक वंदना, त्रिसरण पंचशील व बुद्धस्तुती गायली गेली। या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। आज महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी, मी स्वतः महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष आहे अरुणाताई इंगळे, आणि महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी उपाध्यक्ष वाडविंदे गुरुजी आणि हेमंत जाधव सर, आज आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा कमिटी स्थापित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। सर्व जिल्हा कमिटीचे सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। संस्थेच्या 10 उद्दिष्टांनुसार आम्ही संस्थेचं कार्य पुढे नेणार आहोत आणि बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचं आमचं कार्य सुरू आहे आणि बौद्धांसाठी स्वतंत्र युनिव्हर्सिटी, शाळा, बँका असे विविध प्रोजेक्ट आम्ही भारतीय बौद्ध महासभेअंतर्गत राबवत आहोत आणि तो एम आज आम्ही नाशिक जिल्हा कमिटीला देणार आहोत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आम्ही भारतीय बौद्ध महासभेचं जो कार्यविस्तार आहे तो वाढवणार आहे। अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं कार्य चालू आहे। नमो बुद्धाय, जय भीम। मी बुधाजी वाडविंदे, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या 12 जिल्ह्यांचा प्रमुख आज नाशिक शहरामध्ये द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठित करण्याचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आदरणीय राजरत्न आंबेडकर जे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या आदेशाने आम्ही आज इथे नाशिक जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी आजची कार्यकारिणी आम्ही मीटिंग आयोजित केलेली आहे आणि त्यासाठी मी स्वतः आणि महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षांच्या इंगळेताई यासुद्धा उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम आज त्यासाठीच आहे। जय भीम। यावेळेस ॲडव्होकेट सुधाकर आहिरे साहेब यांची नाशिक जिल्हाध्यक्षपदी आयुक्ती करण्यात आली। आयु श्रीकांतजी खंडागळे यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी, आयु तुषारजी गोरे यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, डॉक्टर गौतम खरे यांची नाशिक जिल्हा सचिव, अविनाशजी गांगुर्डे यांची नाशिक जिल्हा सहसचिव, आयु अशोक सदावर्ते नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष, आयु शैलेशजी दाणी यांची नाशिक जिल्हा संस्कार विभाग प्रमुख, आयु रंजनाताई सावळे यांची नाशिक जिल्हा सहकोषाध्यक्ष, आयु नमिताताई इंगळे नाशिक जिल्हा संघटक। त्याचप्रमाणे नाशिक तालुका कार्यकारिणीची देखील नियुक्ती करण्यात आली आहे। आयु धमानंद डोंगरदिवे यांची नाशिक तालुका अध्यक्ष, आयु सुधीरजी वाकचौरे यांची नाशिक तालुका उपाध्यक्ष, आयु उज्ज्वलाताई सोनटक्के यांची नाशिक तालुका उपाध्यक्ष, आयु अनंतजी जाधव साहेब सिन्नर तालुका अध्यक्ष, आयु दिलीपजी शिरसाट यांची सिन्नर तालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे। कुठल्या विभागातला आहे का, हा पुरुष आहे का स्त्री आहे, हा आमच्यामध्ये मतभेद झालाच नाही। जेवढेही व्यक्ती आहेत, जेवढेही पदाधिकारी A to Z
सेड, मी कुणाचंही असं स्पेशली म्हणत नाही का हाच खूप ॲक्टिव्ह आहे का तोच खूप आहे. कमी वयातही खूप जास्त समज आहे, खूप जास्त संस्थेविषयी त्यांना आपुलकी आहे, साहेबांच्या राजरत्न साहेबांच्या कार्याविषयी त्यांना खूप आदर आहे. म्हणून आज इथे सगळे उपस्थित आहेत. ज्यांना जी जी जबाबदारी दिली जाईल ते समर्थपणे ती खूप पार पाडतील. आणि जे तुम्ही त्यांच्यामध्ये विश्वास दाखवला, आज त्यांच्या वतीने मी हे ग्वाही देते का ते हा विश्वास सार्थ करतील. नाशिक जिल्हा महाराष्ट्रामध्ये नक्कीच नाव काढेल. आज या क्षणाला माझं एवढंच म्हणणं आहे. देवाच्या मंदिरात सुद्धा आम्हाला प्रवेश देत नव्हते. त्याच काळराम मंदिरामध्ये प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केला, ही क्रांतीभूमी इथे बाबासाहेब आंबेडकरांची. आणि ह्या क्रांतीभूमीतले सर्व धम्मावीर हे भीमसैनिक शूरवीर आहेत. केवळ 28 दिवसामध्ये खरोखर तुम्ही अतिशय सुंदर चांगलं काम केलेलं आहे, पारदर्शकपणे केलेलं आहे. तुमच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. मला वाटतं ह्या पद्धतीने द बुद्धिस्ट सोसायटी आपली ज्या भारतीय बौद्ध महासभा संपूर्ण जिल्ह्यांमध्ये, संपूर्ण राज्यांमध्ये जर अशी सक्षमता जर दाखवली तर येणाऱ्या 2 वर्षामध्ये संपूर्ण भारत हा बौद्धमय शहरावर आनंद पाहतो. मला एक सांगायचं आणखी की आपल्यासमोर काही जबाबदारी आम्ही ठेवलेल्या आहेत. जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचे 10 उद्दिष्ट काय आहे मागच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घ्यायच्या अगोदर द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची का स्थापना केली ही आपल्याला सांगितलं. आता मी पूर्णवृत्ती करणार नाही. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु अविनाशजी गांगुर्डे यांनी केलंय.